मध्यरात्रीपासून जिल्ह्यातील पावसाचा जोर ओसरला असला तरी पण गेल्या 24 तासामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली पाहायला मिळते। गेल्या 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात 111 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। लांजा तालुक्यात तब्बल 24 तासामध्ये 143 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्याखालोखाल संगमेश्वर तालुक्यामध्ये 128 मिलीमीटर, दापोली तालुक्यात 104 मिलीमीटर, मंडणगड तालुक्यामध्ये 102 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। जिल्ह्यात आतापर्यंत 2781 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे। तर जिल्ह्यात एकूण पावसाच्या 82% पाऊस जो आहे तो जुलैमध्येच पूर्ण झालेला पाहायला मिळतोय। अजूनही या जिल्ह्यातल्या सर्वच नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। आज देखील पावसाचा रेड अलर्ट आहे आणि त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्रशासनानं नदीकाठच्या लोकांना या ठिकाणी सतर्कतेचे आदेश दिलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।